मेरी है जी कोई तो रोके कोई तो टोके खाओगे धोखे डर लगे मेरी है जी। श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्याबरोबर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, एक बॅकग्राऊंड इमेज दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. बॅकग्राऊंड इमेज ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन साईज ऑप्शनवर क्लिक करून याची जी साईज आहे ती आपल्याला वाढवून घ्यायची आहे. अशा प्रकारे बघू शकता. साईज वाढवून घेतल्यानंतर प्रॉपर इमेजवरती सेट करून याची जी लेंथ आहे ती बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला 8.8 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून हाच बॅकग्राऊंड आहे तो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं, याची जी साईज आहे ती परत एकदा कमी जास्त करून अशा प्रकारे सेट करायचं आहे, ज्या कारणाने आपण इथं PNG दिलेले त्या प्रॉपर दिसून येतील. अशा प्रकारे PNG प्रॉपर दिसून आल्यानंतर परत एकदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे मी एक गर्ल PNG दिलेली आहे ती फक्त ॲड करून एका साईडला काय करायचे, सेट करून घ्यायची. अशा प्रकारे सेट केल्यानंतर परत एकदा काय करायचं आहे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये घ्यायचा आहे आणि तर तुमचा इमेज काय करायचा आहे, ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज केलेला आहे. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर इमेज ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता दोन्ही इमेज आपल्याला 8.8 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे आहे. आता इमेज वाढवून घेतल्यानंतर बघू शकता फक्त तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर एवढं बॅकग्राऊंड आणि इमेज ॲड केल्यानंतर आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला काय करायचं आहे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि बघू शकता एक व्हिडिओ दिलेला आहे 5 सेकंदाचा. तो व्हिडिओ फक्त काय करायचा आहे, प्रॉपर अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आणि हा फक्त व्हिडिओ ॲड केल्यानंतर 13.10 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन ती PNG तुम्हाला वरती दिसून येईल. तर इथं फक्त काय करायचं, तुमचा एक इमेज इथं ॲड करून त्याची लेंथ शेवटच्या इमेजपर्यंत वाढवून प्रॉपर इमेज खाली घेऊन यायचा आहे आणि इमेजवरती ती आपल्याला PNG दिसून आली पाहिजे. आता नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, या इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि जो हा एक इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन आपल्याला लास्टचा जो इमेज आहे त्याला इफेक्ट अप्लाय करायचे आहे. म्हणजे याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. बघू शकता अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला दिसून येईल, त्यानंतर हा इफेक्ट दिसून येईल. तर आपला स्टेटस आहे तो अशा प्रकारे क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.